नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला 0.0 मार्क पडलेत. याच्या मागे कोणाचा हात आहे? याच्या मागे कोणाचा हात नाही, फक्त आणि फक्त माझा हात आहे. तर तुम्हाला 0% मार्क पडले आहेत. तर कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप भारी वाटतंय. का वाटते भारी तुम्हाला? ह्याच्या मागे माझा खूप स्ट्रगल आहे, लय दांडगा स्ट्रगल आहे. ते तुम्हाला सांगून करणार नाही, तर मी सांगणारच आहे तुम्हाला. काय सांगताय? माझे घरचे मला अभ्यास कर म्हणायचे, काठीने मारायचे अभ्यास कर म्हणून, शिवाय द्यायचे. तरी पण मी त्यांचं ऐकलं नाही, अभ्यास केला नाही. मी माझ्या मनातच केलं. बर, मग शाळेत गेल्यावर सुद्धा मास्तर मला म्हणायचा अभ्यास कर की, अभ्यास कर की. मी अभ्यास करायचंच नाही. आणि शाळेत मास्तरसुद्धा मला काठीने मारायचा. आणि मी पेपर असलं की पेपर लिहित नव्हतो. सगळेजण म्हणायचे पेपर लिखी काय बसला आहेस. मी तरी पण मी पेपर लिहित नव्हतो, असंच बसत होतो. मला मास्तर मारायचं, एवढं मारायचं की एवढं मारायचं. आता मी एवढा बारीक झाले मारून खाऊन. सगळेजण मला मारायचे, अभ्यास कर म्हणायचे. तरी पण मी कोणाचं ऐकलं नाही, अभ्यास केला नाही. म्हणून मी यशस्वीरित्या नापास झालो. म्हणून मी सक्सेस झालो नापास होण्यात. माझा कोणच हात धरू शकत नाही नापास होण्यात. 0% कोणच पाडू शकत नाही. म्हणून मी यशस्वी झालो. कोणीतरी म्हटलेलेच आहे, ऐकावे जाण्याचे करावे म्हणायचे. म्हणून मी कुणाचं ऐकलं नाही, फक्त माझ्या मनाचंच ऐकलं. म्हणताना मी 0% मार्क पाडू शकलो आणि यशस्वीरित्या नापास झालो. तुम्ही पण असं स्ट्रगल करा. कुणाचा किती बी मार्क हवा आहे, तर स्ट्रगलच करा आणि 0% मार्क पाडा, यशस्वीरित्या नापास व्हा आणि नाव मिळवा. स्वतःचं नाव मिळवा, बापाचं नाव नको. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. थँक्यू. तुमचे विचार करायला लावले नाहीत. तुमचे विचार करायला लावणारे आहेत. म्हणून मी म्हणतोय, तुमच्या विचाराचा विचार करायचा का नाही, असं म्हणून मी इथे थांबतोय. धन्यवाद. तुमचे आभारी आहोत. फार उपकार झाले तुमचे.